राज्यपालांच्या ताफ्यासाठी रस्ता रोखला, कारमध्ये तडफत होती गर्भवती पत्नी, पत्नी जे केलं ते, घटनेची संपूर्ण देशभरात चर्चा। बेंगळुरूमधील ओल्ड एअरपोर्ट रोड परिसरात त्या दिवशी सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं। वाहनांची वर्दळ होती, लोक आपापल्या कामासाठी धावत होते, पण काही मिनिटातच तिथे असं काही घडलं ज्यामुळे हजारो लोकांच्या नजर एका कारवर जाऊन थांबल्या। रस्त्यावर अचानक हालचाल वाढू लागली, काही ठिकाणी पोलिसांची धावपळ सुरू झाली, सिग्नल ओलांडणाऱ्या वाहनांना थांबवलं जाऊ लागलं। लोकांना वाटलं कदाचित एखादा अपघात झाला असेल, पण काही क्षणांनी वेगळंच चित्र समोर येऊ लागलं। हळूहळू वाहनांच्या रांगाच वाढत गेल्या, पुढे काय चाललंय याची माहिती मागच्या वाहनापर्यंत पोहोचत नव्हती। लोक हॉर्न वाजवत होते, काही चालक गाड्यांमधून खाली उतरून पुढे डोकावत होते। याच वाहनांच्या गर्दीत एक कार शांतपणे उभी होती। कारच्या पुढच्या सीटवर एक व्यक्ती वारंवार पुढे पाहत होता, तर मागे बसलेल्या महिलेची अवस्था हळूहळू बदलत चालली होती। सुरुवातीला त्याला वाटलं काही मिनिटात वाहतूक सुरळीत होईल, पण वेळ पुढे सरकत होती आणि वाहन मात्र तिथेच उभं होतं। कारमधील महिलेचा त्रास वाढू लागल्याचं त्याच्या लक्षात येऊ लागलं। महिला गर्भवती होती, तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं। बराच वेळ एकाच जागी बसून राहिल्याने तिची अवस्था आणखी खराब होऊ लागली। कारमध्ये बसलेल्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसू लागली। त्याने आजूबाजूला पाहिलं, समोर वाहनांची मोठी रांग होती, मागेही तसंच दृश्य होतं। कुठेही हालचाल दिसत नव्हती। प्रत्येक सेकंद त्यांच्यासाठी अधिक कठीण होत चालला होता। त्याने कारमधून उतरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। समोर काही वाहतूक पोलीस उभे असल्याचं दिसलं, तो धावतच त्याच्या दिशेने गेला। त्याने पोलिसांना परिस्थिती सांगितली, पत्नी गर्भवती असल्याचं सांगितलं, तिला त्रास होत असल्याचं सांगितलं, शक्य असेल तर मार्ग द्यावा अशी विनंती केली, पण समोरून लगेच उत्तर मिळालं नाही, कारण वेळ थांबण्यास सांगितलं होतं, कारण त्या क्षणी दुसरीच व्यवस्था सुरू होती। तो पुन्हा कारकडे आला, पत्नीची अवस्था पाहिली, तिचा त्रास वाढत असल्याचं पाहून त्याचा संयम सुटू लागला। काही मिनिटांनी त्याने पुन्हा प्रयत्न केला, यावेळी त्याच्या आवाजात चिंता जास्त होती। हात जोडून विनंती करताना तो दिसत होता। आजूबाजूचे लोकही आता या घटनेकडे लक्ष देऊ लागले। कारमध्ये नेमकं काय झालंय हे अनेकांना समजू लागलं। वाहतूक मात्र अजूनही सुरू झाली नव्हती। उष्ण वातावरण, गर्दी आणि थांबलेली वाहनं यामुळे परिस्थिती अधिक कठीण वाटू लागली। पत्नीचा त्रास वाढताना पाहून तो पुन्हा एकदा कारमधून बाहेर पडला, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावरची चिंता वेगळीच दिसत होती। तो थेट रस्त्याच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला। काही क्षण तो तसाच उभा राहिला। आसपासचे लोक त्याच्याकडे पाहत होते। अचानक त्याने रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला, पण रस्त्यात तो खाली बसला आणि हलण्यास नकार दिला। हे पाहताच काही क्षण परिसरात गोंधळ निर्माण झाला। पोलिसांनी त्याकडे धाव घेतली, त्याला समजावण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण तो वारंवार कारकडे बोट दाखवत काहीतरी सांगत होता। त्याचा आवाज आता स्पष्ट ऐकू येऊ लागला। तो सतत पत्नीबद्दल बोलत होता, तिच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत होता। रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेकांनी मोबाईल बाहेर काढले, काहींनी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली। परिस्थिती पाहून पोलिसांनी पुन्हा त्याच्याशी चर्चा सुरू केली। त्याला बाजूला होण्यास सांगितलं जात होतं, मात्र त्या व्यक्तीचा एकच प्रश्न होता, माझ्या पत्नीला काही झालं तर जबाबदार कोण? हा प्रश्न ऐकल्यानंतर आसपास उभे असलेले अनेक लोक शांत झाले, कारण आता ही फक्त वाहतुकीची समस्या राहिली नव्हती। हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला। काही हालचाल दिसू लागली। यानंतर संबंधित कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर देशभरात चर्चा सुरू झाली। व्हीआयपी ताफे, सुरक्षा व्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले। ही घटना घडली होती बेंगळुरूमधील ओल्ड एअरपोर्ट रोड परिसरात, जिथे कर्नाटकच्या राज्यपालांच्या ताफ्यासाठी काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती आणि त्या थांबलेल्या वाहतुकीत अडकलेली होती एक गर्भवती महिला। तिच्या वाढत्या त्रासामुळे संतप्त झालेला तिचा पती भर रस्त्यात बसला आणि याच घटनेची आज संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे।